नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज ना मी तुम्हाला झटपट फ्रीज कसा साफ करायचा ते दाखवणार आहे आणि त्यासाठी मी कोणतं लिक्विड पण तयार करणार आहे ते सुद्धा दाखवणार आहे। चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे बघा, मी सगळ्यात आधी आहे ना फ्रीज बंद करून घेतला, त्यानंतर प्लग काढून ठेवायचा आणि आता आपण फ्रीज आतून तुम्हाला मी दाखवते की बघा आतून सगळं म्हणजे पसारा पण झालेला आहे। खूप दिवस आहे ना मी फ्रीज साफ केला नव्हता आतून, तर आता तुम्हाला दाखवते मी। हे बघा, हा सगळा पसारा आहे तो आता मी बाहेर काढणार आहे आणि ज्या गोष्टी आपल्याला ज्या वस्तू नको आहेत ना त्या आपण टाकून देऊया। तर आता इथे बघा, म्हणजे कसं मसाल्यांचे एक्सपायर वगैरे झालेले असतात तर ते पण आपण टाकून देऊया। तर आता हे एक एक करून डबे आणि मसाले वगैरे सगळं आहे ना ते काढून घेणार आहे मी आणि त्यानंतर आपण एक लिक्विड तयार करूया। आता इथे बघा, इथे बर्फ खूप जमा झाला होता, तर हे बटन जे आहे ना ते मी 2 तासापूर्वी प्रेस करून ठेवलं होतं। त्याच्यामुळे काय झालं, त्यामध्ये जो बर्फ साठला होता ना खूप सारा तो पूर्णपणे वितळलेला आहे आणि वितळल्यावर काय होतं, कधी कधी या ट्रेवरती सुद्धा पाणी येतं। तर आता मी ते सगळं बाहेर काढून घेणार आहे एक एक करून आणि ते तुम्ही बघू शकता खूप सारा म्हणजे घाण झालेला आहे आपला हा फ्रीज। तर आता तो आपण व्यवस्थित साफ करून घेऊया। तर आता हे जे ट्रे आणि ड्रॉवर्स काढलेले आहेत ना ते बेसिनमध्ये ठेवून द्यायचे आणि आपल्याला ते क्लीन करून घ्यायचे आहेत व्यवस्थित। तर यासाठी आता आपण एक लिक्विड तयार करूया। तर लिक्विड तयार करण्यासाठी इथे मी हे कोमट पाणी तयार केलेलं आहे आणि हे कोमट पाणी ना स्प्रे बॉटलमध्ये अर्धी बॉटलभर भरून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये घालायचं आपल्याला डिश वॉश असतो ना लिक्विड, ते घालायचं आहे हे बघा। त्यानंतर घालायचं आहे विनेगर अर्धा कपभर आणि आपल्याला घालायचं आहे यामध्ये बेकिंग सोडा अर्धा चमचाभर। बेकिंग सोड्याने काय होतं, यामध्ये जो स्मेल वगैरे येतो ना तो निघून जातो आणि आपण जे लिक्विड वापरलेलं आहे ना त्याच्याने त्याचे डाग वगैरे निघून जातात। तर आता बघा, हा स्प्रे मी तयार केला, बाटलीमध्ये भरून घेतलेला आहे आणि आता तो सगळा आपल्या म्हणजे पूर्ण फ्रीजमध्ये स्प्रे करून घेणार आहे आणि आपल्याला हे फ्रीज ना तसंच बंद करून 10 मिनिटं ठेवून द्यायचं, म्हणजे जे डाग आहेत ना ते आपल्याला व्यवस्थित पटकन निघतील। तर आता हा मी बंद करून ठेवते आणि तोपर्यंत आपण जे ट्रे वगैरे आहेत ना आणि ड्रॉवर्स ते चांगले क्लीन करून घेऊया व्यवस्थित। आपल्याला 3 महिन्यांनी एकदा किंवा आपण महिन्यातून एकदा हे साफ करू शकतो। तर आता हे व्यवस्थित मी साफ करून घेते हे बघा पाण्याखाली। तुम्हाला जर जास्त खराब वाटत असतील तर तुम्ही कोमट पाण्याने सुद्धा हे ट्रे आणि ड्रॉवर्स साफ करू शकता। तर आता हे मी स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि फॅनखाली सुकत ठेवलेले आहेत। पूर्ण सुकल्यावरच आपल्याला ते आतमध्ये फ्रीजमध्ये लावायचे आहेत। तोपर्यंत आता आपण फ्रीज आतून पूर्ण व्यवस्थित पुसून घेऊया। तर आता मी यामध्ये स्प्रे केला होता ना, तर मी हे आता ओल्या कपड्याने 2 ते 3 वेळा व्यवस्थित पुसून घेणार आहे हे बघा। आणि जो दरवाजाच्या साईडला जो रबर असतो ना तो पण आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे। तर आता मी हे बघा आतून पुसून घेतला। आता हा दरवाजा आहे ना त्याचं पण आतून आपण व्यवस्थित पुसून घेऊया। माझा फ्रीज आहे ना तो जास्त काही म्हणजे खराब झालेला नव्हता, त्याच्यामुळे मी व्यवस्थित असा हा आता पटकन पुसून घेतला। त्यानंतर आता इथे बघताय तुम्ही हे ट्रे आणि ड्रॉवर्स आहेत ते व्यवस्थित लावून घ्यायचे जे म्हणजे जागेवरती। त्यानंतर आपल्याला यामध्ये वस्तू सगळ्या लावून ठेवायच्या आहेत। पटकन साफ होतो हे जे लिक्विड मी आता तुम्हाला करून दाखवलं ना, त्याच्यामुळे काय होतं, पटकन हा फ्रीज आहे तो क्लीन होतो आणि यामध्ये जे दुर्गंधी वगैरे असते ती निघून जाते। तर आता इथे तुम्ही बघू शकता आपला हा फ्रीज आता आतून पूर्ण साफ करून झालेला आहे हे बघा। एकदम व्यवस्थित छान असा पटकन क्लीन होतो, जास्त काही आपल्याला मेहनत वगैरे घ्यावी लागत नाही हे बघा। आणि हा माझा फ्रीज आहे ना तो 10 वर्षापूर्वीचा जुना आहे, तरी पण अजून खूप छान अगदी टिकलेला आहे। आपण जर फ्रीजची म्हणजे स्वच्छता वेळोवेळी जर करत राहिलं ना तर फ्रीज आपला छान व्यवस्थित टिकतो। तर आता आपण आतून साफ करून घेतलेलं आहे, तसंच आपण आता बाहेरून पण साफ करून घेऊया। तर आता हे स्प्रे आहे ना ते मी बाहेरून पूर्ण स्प्रे करून घेतलं आहे बघा, दरवाजावरती आणि वरून सुद्धा। त्यानंतर आपण आता हे एका स्वच्छ रुमालाने बाहेरून सुद्धा हे असं पुसून घ्यायचं ओल्या कपड्याने हे बघा। आता वरून सुद्धा मी पुसून घेते। त्यानंतर आता तुम्हाला मी दाखवते फ्रीज आपला छान पुसून झालेला आहे ते इकडे बघू शकता तुम्ही, वरून पण आणि दरवाजा पण छान झालेला आहे पुसून। आणि आतून सगळ्या मी वस्तू आता लावून घेतलेल्या आहेत, तिथे बघू शकता जे मसाले नको होते ते मी टाकून दिलेले आहेत। तर आता बघा फ्रीज माझा क्लीन करून झालेला आहे आणि हा जो ब्लॉग आहे फ्रीज क्लीन केलेल्याचा तो तुम्हाला कसा वाटला तो नक्की मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, धन्यवाद।